गुड मॉर्निंग. आजचा दिवस कसा गेला ते मी या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया. सकाळी 5:45ला मी आणि संस्कार क्रीडा संकलनावर निघालो. दिवसाची सुरुवात फ्रेश हवेत झाली. तेथे गेल्यावर मी मॉर्निंग वॉक केला आणि संस्कार त्याच्या फ्युचर ड्रीमसाठी दररोज रनिंग आणि बाकीचा वर्कआउट करतो. वर्कआउट झाल्यानंतर घरी येताना संस्कारचा मूड एकदम भन्नाट होता. त्याच्या कोणत्या स्टाईलमध्ये तो बाईक चालवत होता माहीत नाही. पण हसत खेळत आम्ही घरी आलो. घरी आलो तर बघतो काय, बोकेश भाई आमची वाटच बघत होता. त्याचं मॉर्निंग रुटीन संपून तो दारात येऊन बसला होता. वर्कआउट नंतर खूप भूक लागते, तर त्यामुळं मी संस्कारसाठी उकडलेली अंडी आणि पालक तयार केला. तसेच बोकेश भाई आणि लिली या दोघांनाही खूप भूक लागलेली. त्या दोघांनीही पेडिग्री खाऊन घेतली. तसेच मी माझ्यासाठी उकडलेला हुलगा आणि कच्चा पालक खाऊन घेतला. हेल्दी खाल्लं की दिवसभर छान एनर्जी भेटते. या सर्व गोष्टींमध्ये खूप वेळ गेला. संस्कार डबा न घेताच शाळेत निघाला, पण तो मला जाताना सांगून गेला की टायमिंगवर टिफिन आणून दे. त्याला टायमिंगमध्ये सगळं लागतं. शाळेचं टायमिंग 9 वाजता आहे, पण तो घरातून 8:30 ते 8:40ला निघतो. फेशियल किट घेण्यासाठी मी कॉस्मेटिक शॉपमध्ये गेले. ट्रीटमेंटसाठी योग्य प्रोडक्ट निवडणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बाहेर खूप वारं सुटलं होतं, पण मला YouTube आणि Instagramसाठी रील आणि शॉर्ट व्हिडिओ बनवायचे होते, तर मी ते बनवले. व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि त्यानंतर त्याचं एडिटिंग करणे यामध्ये खूप उशीर होऊन जातो आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला उशीर झाला. त्याच्यामध्ये मला संस्कारने एक सरप्राईज दिलं. त्याने खूप दिवसापूर्वी एक अननस खाल्लं होतं आणि त्याचा वरचा भाग काढून त्याने पाण्यामध्ये ठेवला होता. तर खूप छान मुळ्या त्याला फुटल्या होत्या आणि आतमध्ये बघितलं तर त्याला खूप सुंदर अशी नवीन पानं देखील फुटली होती. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता पार्ट आवडला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, खुश राहा.